चला काहीतरी गंमत गंमत करायची. उन्हाळ्याच्या दिवसात भूक लागत नाही, जेवण जात नाही, मग काय करणार? असलं काहीतरी करून खायचं. काल एका मैत्रिणीनं मला हे वाळूक दिलं. मग आता हे मी दोन्ही साईडचं असं काढलं, खाऊन बघितलं तर काय कडू नाही आहे. आता ह्याचं साल काढते. कांदा, कोथिंबीर आणि आता मी हे धने जिरे जरा भाजून घेत आहे, म्हणजे जरा खमंग लागतो. आणि हे आहे ज्वारीचं पीठ. आता डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ असलं तर, नाहीतर मग मी सरळ माझ्याकडचं डोसा प्रेमिक्स त्याच्यात एक मूठभर घालणार आहे. बघूया काय काय होतंय. असलं पाहिजे ना घरात. माझ्याकडे काय असत नाही. मी कुठे घरात काय करते. आता उगाच त्या काय म्हणतात त्याला, नालासाठी घोडा. एवढी काकडी मिळाली आहे त्याच्यासाठी आता हे सगळं एवढं करायची. मग म्हटलं चला चमचमीत जरा करून खाऊया. मगाशीच ताक केलंय, लोणी आहे. चला बंद केलंय. आता हे बाकीची तयारी करून घेते. चला आता काकडीचं साल काढून घेते. साल ठेवलं तरी चालतं, पण माझ्याकडे काकडी खूप जास्त आहे म्हणून मी काकडीची साल काढून घ्यायला. याच्यामध्ये आता आपण ही काकडी किसून घेतलेली आहे, त्याचंच पाणी सुटलेलं आहे. हा कांदा, कोथिंबीर, धने जिरेची पूड आपण ह्याच्यात टाकलेली आहे. आता तिखट, हळद, हिंग. आता पीठ आपण हे सगळं मिक्स करूया. ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ असं हे सगळं मिक्स यामध्ये करू. आणि मीठ एक घालूया. मीठ घालायचं राहिले. आणि सगळं आता कालवून घेऊ. हे आता मी हे पीठ कालवून घेतलेलं कालवती आहे. जसं जसं पीठ आतमध्ये मुरेल तसं तसं वरनं पीठ घालते आहे. आणि अजूनही तरी मी हात बरबटवलेले नाही आहेत, पण सर्वात शेवट मला हात बरबटून घ्यायला लागणारच आहेत. अशा पद्धतीने हे यामध्ये मी थालीपीठ लावलेलं आहे. आता हे गरम करायला ठेवूया. असं मस्त कढई भरून करायचं. जरा तेल लावून घ्यायचं हाताला. हे बघा. आणि याला आता अशी होल पाडली. आणि आता हे गॅसवर ठेवूया. इथे खरपूस वास यायला लागल्यावरती यावरचं झाकण काढून यावर ठेवलं. आणि आता गॅस लावूया. चला अजून जरासं शिजू दे, मग उलटण्याने उलटूया. गॅस बारीकच आहे. हे बघा. हे बघा किती सुंदर निघालं. आता हे लोण्याबरोबर खायचं. आता हे एका हाताने मला जमणार नाही, नाहीतर तुटून जाईल. एवढं सुंदर झालेलं. श्री अन्नपूर्णा माता की जय. मस्त 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 सुंदर. वाह किती छान झालंय. हे पहा, एका काकडीमध्ये 2 थालपिठं झालेली आहेत. ह्याचं आता झाकण जस्ट काढलं. आता हे असंच जरासं होऊ दे. हे मस्तपैकी झालेलं आहे. आता गॅस बंद करू. ह्याचा मस्त खमंग वास यायला लागलेला आहे. हे बघा सहजपणे निघालं की समजायचं. सुंदर. हे बघा पिझ्झासारखं हे खायला देता येतो. थालपीठ हे जरासं जाड आणि छान चांगलं लागतो. हे पहा. घ्या.
इथं लोणी आहे, दही आहे. हे बघा, हे लोणी पण आहे. घ्या. आणि कसं झालंय सांगतो हळू. हे काय तुमचं सॅलड काय उन्हाळ्याचं? दही काय काय घातलंय बाबा ह्याच्यात. आत्ता काय भेंडी घेतला तुम्ही विकत? बर, खावा बाई. मला थालपीठ तेवढं कसं झालंय, मला रिॲक्शन द्या. बाद झालं. खावा. हे सॅलड असं करून बाबा रोज खातात, आम्हाला काही जमत नाही. हे दही आहे, लोणी आहे आणि थालपीठ आहे. कसं झालं थालपीठ चवीला? चांगलं झालंय. वा, सुंदर निघायला लागलेलं आहे. अजूनही व्हायला पाहिजे, गडबड नको. बघूया थालीपीठ कसं झालंय. अगदी माझ्या आई करायची तसं झालंय. आई मस्त झालंय ग, खूप छान झालंय. आईची आठवण आली आज.